हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीचने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या सुपुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण सुरू केलेला आहे श्लोक 34 नंबरचा, जो नेहमी प्रसिद्ध श्लोक आहे, भगवद्गीतेतला एकमेव श्लोक की जो गुरूंच्याबद्दल वर्णन करतो। गुरूंच्याबद्दल गुरु शब्द न वापरता गुरूंच्याबद्दल वर्णन करतो। तत्वदर्शी असा शब्द वापरला आहे गुरूंच्याबद्दल, संतांच्याबद्दल। पण माऊलींनी काय केलं, तत्वदर्शीही वापरला नाही, तर त्यांनी संत शब्द वापरला, म्हणजे आपली सोडवणूक करून घेतली। सगळ्यांना चालण्यासारखा शब्द कोणता असेल तर संत। काही गुरु, काहींचं तत्वदर्शी, कोण जीवनमुक्त, ह्या सगळ्या शब्दांपेक्षा संत शब्द जो आहे तो सगळ्याला लागू पडतो। तत्वदर्शी संत असेल असं सांगता येत नाही, हा मुद्दा त्यातला फार महत्त्वाचा आहे। म्हणून किती विचारपूर्वक ओवी शब्द टाकला आहे बघा, संत। भगवद्गीतेच्या अंतरंगात दडलेलं जे मनोगत आहे गीतेचं आणि भगवान श्रीकृष्णाचं, ते एकमेव ज्ञानेश्वर माऊलींनी जाणलेलं आहे। त्यामुळे त्यांना कळते की यांना काय म्हणायचं होतं, ते म्हणायचं राहून गेले, म्हणून आता नंतर म्हणून सांगितलेलं आहे की त्याला संत शब्द बरोबर जमतो। म्हणून कालच्या विचारामध्ये आपण विचार करत होतो, तद्विद्धी परिणिपात्रेन परिप्रश्नेन सेवया, 3 शब्द वापरलेला आहे। त्याला तू जाणायचं असेल, ते ज्ञान जर तुला जाणायचं असेल, आत्मज्ञानाला जाणून घ्यायचं असेल, आत्मज्ञान ही प्राप्त करण्याची गोष्ट नाही, हे सांगण्यासाठी ते म्हणतात तू जाणून घे। त्याला जाणणंच फार महत्त्वाचं आहे, ओळखणं फार महत्त्वाचं आहे। त्याला काय, तोच स्वरूप आपणच आपलं स्वरूप आहे, मग काय प्राप्त करायचं नसतं ते। त्यामुळं तू ज्ञान ते मिळव असं न म्हणता ते ज्ञान तू जाणून घे। तद्विद्धी, कसं जाणून घे, प्रणिपातेनं 1 नंबर, परिप्रश्नेनं 2 नंबर, सेवया 3 नंबर। ह्या 3 गोष्टींनी तो ती जाणून घे, त्याशिवाय कोणीही तुझ्यावरती काय होणार नाहीत, कृपा करणार नाहीत। त्या 3 गोष्टी जर तू केल्या नाहीस त्या संतांच्याबद्दल, श्रीगुरूंच्याबद्दल किंवा तत्वदर्शी पुरुषांच्याबद्दल, तर ते तुला तुझा भाव लक्षात येणार नाहीत। मग तुझे भाव प्रकट करण्यासाठी हे 3 दरवाजे आहेत, त्याद्वारे तू तुझ्या भावाचा आविष्कार दाखवू शकतोस त्यांच्यापुढे। आणि हे भावातून आणि मनातून अंतरंगाची गोष्ट आहे। सेवा करणं ही निष्ठाच आहे, प्रश्न विचारणं, त्या प्रश्नापाठीमागं असणारी जिज्ञासा जी आहे ती तळमळ किंवा मुमुक्षत्व जे आहे ते असायलाच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट काय म्हणतात त्याला, प्रणिपातेनं, म्हणजे शरणागत तू झाला पाहिजेस। आणि शरणागत होताना तुला तुझा गर्व बाजूला ठेवून यावं लागेल, नाहीतर मग तिथं शरण आले असं त्यांना कळणार नाही। त्यांना असं वाटलं पाहिजे आता जे माझ्याकडे ज्ञान आहे ते यालाच द्यायला पाहिजे, ती ही व्यक्ती की जिची मी वाट पाहत होतो। रामकृष्ण परमहंस म्हणलेत नरेंद्रला, नरेंद्र इतक्या दिवस कुठं होतास, मी तुझी वाट पाहत होतो म्हणले। म्हणजे त्यांचं अगोदरचंच नातं होतं, आणि त्यामुळे ते म्हणले तुझी मी वाट पाहत होतो, आलास बरं झालं। म्हणजे जे कार्य त्यांना करायचं होतं ते कुणाकडून तरी करायचं होतं, त्यांचं ठरलेलं होतं, आणि त्यासाठी बरोबर अशी कॅपेबल व्यक्ती त्यांना सापडायची होती। नरेंद्रांच्याकडे बघून, स्वामी विवेकानंदांच्याकडे पाहून त्यांना वाटलं हाच तो की जो माझं मत सगळ्या जगभर प्रसारित करू शकतो, हाच आहे की जो भक्ती, ज्ञान, वैराग्य या संदर्भात जगाला उपदेश करू शकतो, आणि मला जे माझं मनात आहे ते लोकांच्या पुढं मांडता येतं। रामकृष्ण परमहंसांनी शास्त्र वाचलं नव्हतं, वेद उपनिषद यांचा अभ्यास त्यांचा नव्हता। एक कालीमाता आणि कालीमातेची शरणागतता
इतक्या पराकोटीची भक्ती त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांना शास्त्र वाचायची गरज पडली नाही. पण त्यांना मांडता येत नव्हतं. दृष्टांत बोलता बोलता द्यायचे. गोंदवलेकर महाराज जाता जाता घरातले दृष्टांत द्यायचे. त्यांना शास्त्रातलं असं ज्ञान ते शब्द घालून त्यांना दृष्टांत सांगता यायचे नाहीत, पण त्या शास्त्राच्या पलीकडे जाऊन मात्र बोलायचे सोप्या भाषेमध्ये. जसं रामकृष्ण परमहंसांचं होतं. पण अशा ना एखादा श्रोत्रीय गोष्ट व्यक्ती मिळाली ना, ते विवेकानंद मिळाले. आणि त्यामुळं त्यांना जे व्हायचं होतं ते रामकृष्ण परमहंसांचं कार्य त्यांनी पूर्ण केलं. अवघ्या 39 वर्षामध्ये, वय वर्ष 39च ते गेलेत. एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. तसा व्यक्ती सापडला त्यांना. कसा? तो प्रणिपात करणारा होता आणि त्याला जाणायची तळमळ होती. दुसरी गोष्ट सेवाभाव होता आणि त्याला जगाकडून काही नको होतं, काहीही नको होतं. आणि काहीही नको असलेली माणसं जगालाही आवडतातच. व्यवहारातली गोष्ट आहे. बरं आहे म्हणतात, कोण काही मागत नाही म्हणल्यावर सगळ्यांना तो आवडत असतो. देवाला जास्त आवडतो, ती महत्त्वाची गोष्ट आहे. श्रीगुरूंना ती व्यक्ती आवडते. याला काही नाही आहे, याच्याकडे काही स्वार्थ नाही आहे, निर्लोभी वृत्ती आहे, लोभ काही नाही. आणि त्यामुळं काय व्हावं, काय मिळावं अशी इच्छा ठेवून हा माझ्याकडं आला नाही. फक्त याला जाणून घ्यायचं आहे. आणि ती तळमळ आहे, ती तळमळ त्यांना कळली, मगच ते ज्ञान देतात. म्हणून त्या म्हटले, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनाच तत्वदर्शिना. ते तत्वदर्शी महापुरुष जे आहेत, तत्वदर्शी म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षात अप्रोक्षत्वानं भगवंताला, आत्म्याला जाणलं आहे. दोन्ही वेळा दोन्ही शब्द कायम लक्षात घ्यायचे. आत्मा म्हटलं की काहीतरी वेगळं वाटायला लागतं, भगवंत म्हटलं की बरं वाटायला लागतं. संतांनी सगळीकडे ईश्वर, भगवंत, प्रभू हे शब्द वापरलेत. कुणाबद्दल? त्या आत्मस्वरूपाबद्दल. म्हणून सोपं वाटतं, आपले वाढतात. विठ्ठलाकडे बघितलं तोच आत्मा वाढते. तो हा विठ्ठल, विठेवरी शब्द वापरतात ना तुकाराम महाराज, की जे ते सावळे परब्रह्म विठेवरी, म्हणजे जे परब्रह्माचा उल्लेख करताना ते म्हणतात ते विठेवर उभा राहिलेलं. आपल्यासाठी सोपं वाटतं. म्हणून संत हा शब्द सुद्धा इथं वापरलेला माऊलीने जो आहे तो सोपा वापरलेला आहे. तर या मार्गाने तू जा, प्रणिपात कर, अगदी नीचातला नीच हो. म्हणजे लीनता तुझ्याकडे असायला पाहिजे. प्रश्न करण्याची कौशल्य जे आहे ते कौशल्य तुझ्याकडे असलं पाहिजे. कौशल्य म्हणण्यापेक्षा तिथं कपटभावानं जायचं नाही. कौशल्य तरी कशाला वापरायचं? मनात आलेली जी तळमळ आहे ज्ञानाबद्दलची, ती श्रीगुरूंच्या, संतांच्या पुढे मांडायची आहे, भगवंताच्या समोर मांडायची आहे. त्यासाठी कौशल्य पण लागत नाही. पण सेवाभाव जो आहे, जो शरीरानं असेल किंवा कुठल्या तरी वस्तुरूपानं असेल, ही निष्ठा, जी सेवा निष्ठा जी आहे ती त्याच्याकडे पाहिली जाते. हा काहीतरी करेल का असं ते पाहिलं जातं आणि त्यावेळीच ज्ञान प्रदान करत असतात. आता ही या दृष्टीने किती लोक जातात त्यांच्याकडे, तत्वदर्शी पुरुषांच्याकडे, ही संशोधनाची बाब आहे. जनरली आता आपण जर विचार केला तर किती जण गुरु करून घेणारे जे आहेत, गुरु करून घेणं हा शब्दप्रयोग मुळात चुकीचा वाटतो, गुरु करून घेणं म्हणून. तर गुरु करून नाही, गुरु तत्व आहेच, ते सगळीकडे आहे. फक्त माझं आणि त्यांचं कनेक्शन जुळायला लागतं. जुळलं ना की बरोबर आवाज यायला चालू होता. म्हणजे आपण म्हणतो ना, टी व्हीचं चॅनल लागण्यासाठी ती केबल बरोबर जोडलेली असायला पाहिजे आणि ते बरोबर तो आपल्याकडे अँटिना जो आहे तो अँटिना आपल्याकडे असायला पाहिजे. प्रसारण चालूच आहे, आपल्याकडे का दिसत नाही? अँटिना नाही म्हणून. किंवा ते जे मशीन आहे पाठीमागचं, रेडिओमध्ये असतं ते, जे आकाशवाणीतलं सगळे शब्द कॅच करणार आहे ना, ते मशीन आपल्याकडे नसतं. म्हणून मला कळत नाही. गुरु आहेतच, कारण ते तत्व आहे, ते सगळीकडे असतं. आणि आपण कुठेही असलो आणि आठवण काढली तर त्याचा अनुभव आपल्याला येत राहतो. म्हणून तिथे सेवानिष्ठा जी आहे, निचत्व स्वीकारणं जे आहे, कमीपणा घेणं जे आहे, हे फार श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. आपण कमीपणा घेतला ना तर मोठेपणात होणारी मानहानी आपल्याला टाळता येते. आपण मानाचा विचार करायला लागलो तरच आपला अपमान होतो. कायम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. मला जेवढी मानाची जरा गोष्ट आठवली ना, इथं जवळच मला असं विचारलं पाहिजे होतं, त्यावेळी अपमानाला सुरुवात झाली म्हणून समजायचं. झालाच अपमान, अजून करायचा आहे, आपणच करून घेतला आपला. केव्हा? ज्यावेळी मी श्लोक वाचतो, अमानित्वम दंभित्वम अहिंसा शांती अर्जवम, हे शब्द नुसते तोंडातच आहेत का काय? अमानित्व येणार कधी? मग मला मान दिला नाही, मला विचारलं नाही, माझी कोणी विचारपूस करत नाही, मला चहा कोणी दिला नाही, मी मोठा प्रवचनकार कीर्तनकार असून सुद्धा थोडासुद्धा विचारपूस माझी झाली नाही. या सगळ्या घटनेच्यामध्ये बरीचशी हानी झालेली आहे. विशेष करून कीर्तनकार आणि प्रवचनकारांची हानी जास्त झालेली आहे, हे बघायला मिळतं. जास्त हानी कुणाची झाली असेल
तर जगाला उपदेश करणारी जी आहेत ना, अजून तत्त्व समजायचं आहे आणि तरीसुद्धा माझ्यासारखी मी म्हणावं माझ्यावरूनच मी बोलायला लागलोय, त्यांची हानी जास्त झालेली आहे. कारण त्यामध्ये होतंय काय की ते चरख्याचं ते घाण्याचं चाक आहे ना, तसंच एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये वर्णन केलंय. ते नुसतं करकर करकर करते, त्याच्यात हातात काय आहे, तो सगळा जो काय असतो ना, तो चोथा जो असतो ना उसाचा, तोच तो बघत असते, त्याला काही मिळत नाही. पिणारे रस पिऊन जातात, याच्याकडे नुसता चोथाच असतो शिल्लक पडलेला, तोही याच्या वाटणीला येत नाही. अशी स्थिती होता कामा नये. स्वामी वरदानंद भारतींनी त्याबद्दल एका पुस्तकामध्ये फार सुंदर मांडणी केलेली आहे. हे विचार करण्यासारखं आहे आणि म्हणून आपणही विचार करावा. इथं ज्ञान घे असा शब्दप्रयोग वापरलेला नाही. ते ज्ञान तद्विद्धी, तद्विद्धी ज्ञानम, ते ज्ञान तू जाणून घे, तुझ्याकडेच आहे, तू जाणून घे. म्हणजे तू जाणून घे, फक्त मी सांगतो तुला कसं जाणायचं ते. त्यासाठी 3 मार्ग सांगितलेले आहेत भगवंताने. तू सेवेच्या मार्गाने जाणून घे, प्रश्न विचारून जाणून घे, किंवा त्यांना प्रणिपात कर आणि अहंकार बाजूला ठेवून तू शरण ये. तू शरण आलास तरी तुला ते कळेल, तू भक्ती केलीस तरी कळेल, तू निष्काम कर्मयोग केलास तरी सुद्धा तुला ते ज्ञानाच्या काय आहे, ज्ञान कसं आहे ते तुला कळायला लागेल. म्हणून म्हणतात ते ज्ञान ते जाणून घ्या असं म्हणतात. कारण प्रत्यक्षात ते ज्ञान कोणी कुणाला देऊ शकत नाही, असं कुणाला देता येत नाही. म्हणून पटदिशी मग सद्गुरूंना वाटत नाही आपल्याला मोक्ष मिळावा, पण ते तरी काय करतील, ते तसंच आहे म्हटल्यावर काय म्हणतात, सांगताना म्हणतात तो असाच आहे म्हटल्यावर कसा करेल. म्हणजे आपण तमोगुणीची एखादी व्यक्ती असते, रजोगुणाची व्यक्ती असते, सत्वगुणाशी जर समजा जुळवून घ्यायला लागला तो, तर सत्वगुणाला वाटतं की असं कसं वागत असतील. परमपूज्य काका म्हणतात तर असा नाही तर कसा वागणार तो तसाच आहे. मग आता तसाच असल्यामुळं त्याच्यावर काय प्रक्रियाच करता येत नाही आणि आहे तसं त्याचंही चालतं. बरं आहे आपलं, बाहेर इकडं तिकडं भटकण्यापेक्षा मात्र मी गुरु केला आहे, या एका भावनेत तरी तो जगेल. या पलीकडं हे जाणून घेण्याचं आहे, ते आपल्याजवळच आहे. म्हणून जाणून घ्यायचं आहे, फक्त त्याची ओळख करून घ्यायची आहे. आणि ओळख करून घेताना आपल्याला मिळालेलं आहे, ते वारसा हक्काने मिळालेला आहे. जीव त्याचा वारसदार आहे. बघा वाक्य जरा, जीव वारसदार आहे. खरा वारसदार कोण असेल, आत्मस्वरूपाचा आणि देवाचा, तर जीव आहे. आणि मनुष्य जीव आहे. मनुष्य नर योनी जी आहे ना, ती खरा वारसदार आहे त्या आत्मज्ञानाचा. दुसऱ्याला कुणाला ते मिळणारच नाही, व्यवस्थाच करून ठेवलेल्या आहे. सगळं नावावर आहे, जन्माला घातलंय, तुझं नाव लागलं माझ्या पाठीमागं. मुलांना आपण म्हणतोय ना, आता तुझं नावच लागलंय, माझा मुलगा म्हणून, माझी मुलगी म्हणून. आता ती माझी प्रॉपर्टी मिळणार कुणाला, मी जरी नाही म्हटलं तरी तुलाच मिळणार. काही करता येत नाही ते त्यांनाच मिळतं. तसा खरा वारसदार जीव आहे. त्यामुळे जीवाने असं समजायचं नाही मला मिळते का नाही, मला मिळते का नाही. नाही, तो आहेस, फक्त ते जाणून घे, फक्त जाणून घ्यायचं. हे जाणून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आली की निश्चितपणे त्या ज्ञानाची ओळख होते. माऊली काय बोलतात बघा, सुरुवात केली आपण, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संता या भजावे सर्वेस्विसी. पहिलीच ओवी माऊलीने त्याच्यावरती टाकलेल्या, चारीच्या चारी ओव्या चिंतन करण्यासारख्या आहेत त्यावरल्या, तद्विद्धी प्रणिपातेने या श्लोकावरच्या. तो श्लोकही चिंतनशील आहे. श्लोकाचा स्वतंत्र चिंतन करता येतं आणि ओव्यांचं स्वतंत्र चिंतन आहे. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची कॉपी नाही. भगवद्गीतेचं भाष्य जरी म्हटलं तर भगवद्गीतेपेक्षा स्वतंत्र ग्रंथाचा दर्जा आहे ज्ञानेश्वरीला. ज्ञानेश्वरीनी भगवद्गीता फार फरक आहे त्यांच्यामध्ये. फक्त विचाराचा फक्त तत्वाचा जर विचार केला तर ज्ञान समान सांगितलं आहे, पण सांगण्याची पद्धती जी आहे ती फार फरक आहे. पहिल्यांदाच माऊली बोलतात ते ज्ञान पैगा बरवे. आता जे जाण म्हटलेत ना ते ज्ञान, ज्या ज्ञानामुळं अगोदर वर्णन केलेलं आहे त्याचं की इतकं सगळं प्रकृती पांगळी होते, मनाचं मन पण विसरून जातं. ते ज्ञान प्राप्त झालं की परत काय मिळवावं असं वाटत नाही. ते ज्ञान, ज्या ज्ञानामुळं तुला अखंड तृप्तीचा आणि समाधानाचा अनुभव येतो, ते ज्ञान शब्द वापरलाय, ते ज्ञान गा बरवे. ते कुठले, ते म्हणजे हे जे समाधान, अखंड समाधान, अखंड शांती याचा अनुभव देणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान. जे ज्ञान तुझ्या मोक्षाला कारण होतं ते ज्ञान. नाहीतर इतर ज्ञानाचा विचार केला असता मग वृत्ती ज्ञानं खूप आहेत ना आपल्या समाजातले. म्हणजे पोट भरायच्या विद्या समर्थ म्हणतात त्याला, अशा कितीतरी विद्या आहेत. मला काहीतरी करता येतं, गाडी दुरुस्त करता येते, शिकवता येतं, मला आणखीन काहीतरी करता येतं, मला स्वयंपाक बनवता येतो. खूप ज्ञानाचे प्रकार आहेत.
ते ज्ञान असा शब्द वापरला नाही, ते मग आता ते शब्द वापरला की तिथं कोचकपणा आला. अगदी तिथं कौशल्य माऊलींनी वापरलेला आहे, ते ज्ञान बर्वे. आणि शब्द कसा वापरलाय? बर्वे. अतिशय सुंदर शब्द वापरलाय. बर्वे म्हणजे अत्यंत सुंदर, अत्यंत चांगलं, उत्तमातलं उत्तम ज्ञान कोणतं असेल तर ते आत्मज्ञान आहे. म्हणून बर्वे शब्द वापरलाय. ते ज्ञान पैगा बर्वे, पै म्हणजे म्हणून. ते ज्ञान चांगलं आहे, अतिउत्तम आहे. म्हणून जर तुला ते जाणायचं असेल, जर तुझ्या मनात आलं ते जाणून मी घ्यावं, जरी मनी अति आणावे. जर तुझ्या मनात आलं असेल मग तू काय कर, तरी संता या भजावे सर्वस्वशी. तू भजन कुणाचं कर? भजन म्हणजे मार्गानं जाणे, मागोमाग जाणे, अनुग्रहित होणे. अनुग्रहित शब्दाचा अर्थ आहे जे त्यांच्याकडून आलंय त्यात जरासाही बदल न करता स्वीकारणं, थोडासा सुद्धा बदल न करता स्वीकारणं, याला भजनं म्हणतात. आपण भजन करतो, हे आमचं भजन आहे, आपल्या टाळाचं किंवा काय म्हणण्यातलं गायकीतलं भजन. पण भजनं या शब्दाला अर्थ असा आहे, भजनं म्हणजे मागोमाग त्यांच्या पायाच्या खुणा ओळखून त्याच पायावर पाय ठेवत आपली वाटचाल करणं, याला भजनं म्हणतात. म्हणजे तत्वदर्शी साक्षात्कारी पुरुष आहेत त्या संतांची सेवा तू करायला पाहिजेस, आणि तर त्या ज्ञानाचा अनुभव तुला येईल, नाहीतरी येणार नाही. सोपी गोष्ट सांगितलेली आहे बरं काय, खूप मोठा अभ्यास कर म्हणून सांगायला नाही. इतकी गोष्टी तू इतके वेदांचा अभ्यास कर, रुच्या एवढ्या वेदांच्या पाठ कर, किंवा भगवद्गीतेचे श्लोक पाठ करून ये आणि मग संतांच्याकडे जा, अजिबात म्हणायला नाही. इतक्या तीर्थयात्रा कर. एवढ्या झाल्यात का तुझ्या तीर्थयात्रा? तर नाहीत. मग अजून काय तू काय उपयोगाचा नाहीत असं म्हटलेले नाहीत. कुठलीही अट्ट गाठली नाही. अट्ट एकच, तू जसा असशील तसा आडवा पड, प्रणिपात घाल आणि दंडवत घाल त्यांच्या पुढे, आणि म्हण मला काहीच कळत नाही, मी अज्ञानी आहे आणि दुःखाची जाणीव मला झालेली आहे. फक्त मला वाटतं या दुःखातून बाहेर पडावं, या अज्ञानातून मला बाहेर पडावं. अत्यंत दुःखाची निवृत्ती व्हायला पाहिजे. आणि तुम्हीच म्हणता की ते ज्ञान आनंदरूप आहे, सद्रूप आहे, ज्ञानरूप आहे, तर मला त्याचा प्रत्यय कसा येईल? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हाच प्रश्न विचारावा श्री गुरुना, कधी दुसरा कुठलाही प्रश्न विचारू नये. फक्त साधनेतील संदर्भातले प्रश्न विचारावे. ही अट्ट आहे. श्री गुरुना इतकं आवडतं, संतांना इतकं आवडतं की त्याला काय पाहिजे आहे ते बरं वाटायला लागतं आणि त्यांना आनंद होतो, त्यांना प्रसन्न होतात ते. मग त्यांची प्रसन्नता हा आपला अनुग्रह असतो. अनुग्रह खऱ्या अर्थानं केव्हा पूर्ण होतो माहिती आहे काय? ज्यावेळी त्यांनी दिलेलं असतं ते बरोबर रुजलं आणि अंकुरित व्हायला लागलं की अनुग्रहाची प्रक्रिया पूर्ण झाली. नाही तर नुसता अनुग्रह मी घेतला, अशी संख्या किती आहे सांगा बघू? खूप जगामध्ये संख्या आहे की ज्यांनी गुरु करून घेतलेले आहेत, ज्यांनी गुरूंच्याकडून काही ज्ञान म्हणण्यापेक्षा त्या ज्ञानाबद्दलची माहिती घेतलेली आहे, ग्रंथ वाचलेले आहेत, त्या गुरूंची सेवाही ते करतात. काही जण गुरूंच्या संगतीमध्ये सुद्धा असतात. आता दगड आहेत म्हणतात ना, गंगेमध्ये दगड पण असतात. मग काय दगड काय पवित्र झाले का? नाही, तसा प्रकार होतो. इतकं सहचर्य असून सुद्धा, संगती असून सुद्धा, तरीसुद्धा त्यांच्यावरती काय परिणाम होत नाही. याचा अर्थ आहे नुसत्या सत्संगानं काय होत नाही. म्हणजे गुरूंच्या संगतीत आलो, संतांच्या संगतीत आलो म्हणून काय घडतंय? फारसा फरक पडत नाही. फरक पडायसाठी आपल्या अंतःकरणाची ठेवणच मूळची पूर्वजन्मी पूर्वसंस्कारानं स्वभावता तशी असायला पाहिजे, तरच त्या ज्ञानाचा परिणाम होतो. अन्यथा संगतीचा सुद्धा परिणाम होत नाही. कुठलीही संगत असू दे. कैकेयीला संगत नव्हती रामांची, प्रभू रामचंद्राची. लहानपणापासून काकेत घेऊन फिरत होती, कडेवर घेऊन फिरत होती. त्यांचं लाड पुरवलंय प्रभू रामचंद्राचं. कौशल्य मातेपेक्षा कैकेयींचं प्रेम प्रभू रामचंद्रांच्यावरती जास्त होतं असं म्हणतात. मग तरीसुद्धा असं का झालं? हा मुद्दा आहे ना. असा हे मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले प्रल्हाद किंवा बिभीषण, ते त्यांना संगत राक्षसांची होती ना. मग राक्षस का झाले नाहीत? किती मुद्दे विचार करण्यासारखे आहेत बघा. म्हणून संत संग झाला आणि आता मी झालो, तरुण गेलो असं म्हणता येत नाही. त्या तत्वदर्शी पुरुषांना, त्या संतांना तू शरण जा आणि त्या ज्ञानाचा अनुभव घेतलेले जे आहेत त्यांच्याकडे जा. ज्यांना ज्ञानाचा अनुभव नाही ना, तो अनुभव नसलेला काय सांगू शकत नाही किंवा मार्गदर्शन करू शकत नाही. शाब्दिक मार्गदर्शन करतात, पण शब्दाची भाषा जी आहे ना, ते शब्द फारसे पोचत नाहीत. आतमध्ये जर त्यांच्या ज्ञान असेल ना तर ते ज्ञान प्रवाहित होतं
आणि प्रवाहित होऊन ते डोळ्यावाटे कानावाटे अंतःकरणात शिष्याच्या शिरतं आणि मग शिष्याची जी तयारी व्हायची ती होत असते. व त्यांच्याकडे असेल तर, म्हणून म्हणतात आडात असेल तर पोहऱ्यात येईल. नुसतंच आतमध्ये टाकून काय उपयोग होणार आहे? घागर आत खाली पाणी तरी पाहिजे त्या विहिरीमध्ये, तर पाणी असेल तरच मिळणार आहे, नाहीतर नुसतं मग खडखडाटच असू शकतो. म्हणून विचारपूर्वक इथं म्हणलेलं आहे. म्हणून सांगितले ते तत्वदर्शी असायला पाहिजेत. आणि तत्वदर्शी शब्दाचा अर्थ आहे की जो वेदांतानं सांगितलेला आहे तो म्हणजे ते श्रोत्रिय असायला पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ असायला पाहिजेत आणि कृपाळू असायला पाहिजेत. या शब्दाचा अर्थ तत्वदर्शी आहे. म्हणजे त्यांनी तत्वाचं दर्शनच घेतलेलं असायला पाहिजे. खूप काही मंडळी होऊन गेलीत बघा की जी जीवनमुक्त होती, पण त्यांचा समाजाला फारसा उपयोग झाला नाही. हे तत्वदर्शी असतील कदाचित किंवा दर्शी आहेत की नाही माहिती नाही, पण समाजाला त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून माऊलींनी या उभीमध्ये संत असा शब्द वापरला, कारण संतांचा उपयोग समाजाला झाला आहे. आत्तापर्यंत आपण बघत आलो की कुठल्याही संतांचं नाव आपण काढलं तर त्यांचा ते समाजात राहिले, लोकांच्यात वावरले आणि लोकांना ज्ञान दिलं आपल्याकडलं. असे बाहेर बसून कुठेतरी कुटुंबा बांधलेली आहेत किंवा जंगलात बसलेले आहेत आणि त्यांना भेटायला सगळ्यांनी जायचं असं कधी झालेलं नाही. ते स्वतःच आलेत आणि समाजात मिक्स झालेले आहेत. अशी त्यांची उदाहरणं बघितली की लक्षात येतात. असे काही संत पण होऊन गेले की ज्यांनी आपल्यापुरती ती जीवनमुक्ती प्राप्त करून घेतली आणि लोकात मिसळणं त्यांना बरं वाटलं नसेल कदाचित, म्हणून त्यांनी स्वतःपुरतं मिळवलं. त्यांचा विचार ह्या ओवीमध्ये केलेला नाही. म्हणून माऊली संत म्हणतात, तरी संताया भजावे सर्वस्वशी. म्हणजे देहाने संत असतील तर त्यांचा संग प्राप्त करावा, ही देहाची संगती. नाहीतर ग्रंथांच्या संगतामध्ये राहावं, त्याच्या चिंतनामध्ये राहावं. ज्ञानेश्वरी आपण वाचायला आलो की ज्ञानेश्वरांच्या संगतीमध्येच आपण असतो. तुकारामांची गाथा वाचायला लागलो की आपण भंडाऱ्यावर डोंगरावर आहे असं समजून गाथा वाचावी. तुकाराम महाराजांच्या हृदयात शिरून त्या अभंगांचा अर्थ शोधावा. आपण अभंगांचा अर्थ शोधण्यासाठी आणि ते तत्वाचं चिंतन करण्यासाठी त्या गाथेचा अभ्यास करावा. बऱ्याच वेळा शास्त्राचा अभ्यास हा कुठेतरी काहीतरी मांडण्यासाठी उपदेश करण्यासाठी फक्त नसावा. आहे त्याचा उपदेश करण्यासाठी गरज आहे त्याची, कुणाला तरी सांगायला पाहिजे, परंतु हाच फक्त उपदेश नसावा, तर त्यातून माझ्या कल्याणाची व्यवस्था शास्त्राने करून ठेवलेली आहे ती आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून ग्रंथांच्या सहवासामध्ये यावं. बरेच वेळा संत ओळखणं अवघड असतं, म्हणून कुणाजवळ जायचं त्याच्यापेक्षा ग्रंथाजवळ असलेलं बरं. सारखं उशा पैशाशी ग्रंथ असावे, सारखे ते बघत राहावेत, म्हणजे त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. नुसती पूजा नव्हे बरं का, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पानापानामध्ये संतांचा अनुभव आपल्याला येत असतो. पण तसं आपण करतो का बघायला पाहिजे. कधीतरी तिथीनुसार जर ग्रंथ उघडायला लागलो आपण, काळानुसार अमुक काळ आलाय तोपर्यंत ग्रंथांचा अभ्यास करा, अधिक महिना आहे तोपर्यंत ग्रंथ वाचा, किंवा श्रावण आहे तोपर्यंत ग्रंथ वाचा, मग पुढच्या श्रावणपर्यंत वाट बघायची. ही काय ग्रंथांची संगत नव्हे. खऱ्या ग्रंथांची संगत जी असते ती मनापासून ते चिंतनात ग्रंथ असले पाहिजेत. एकेका ग्रंथामध्ये मुक्ती देण्याची शक्ती असते, पण आपण त्या दृष्टीने त्याकडे बघत नाही. कुठलाही ग्रंथ अभ्यासा, मग त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोक्षापर्यंत वाट दाखवलेली आहे. श्रीगुरूंचं त्यांच्या अप्रत्यक्ष ज्ञान देण्याचं काम ग्रंथ आणि शास्त्र करतात. श्रीगुरू समजा देहानं समोर नसतील, कुठेतरी दूरवर असतील, तर आपल्याला ज्ञान देण्याचं काम ते ग्रंथ करत असतात. म्हणून साक्षात श्रीगुरू आपल्या समोर बसलेत असं समजून आपण ग्रंथांचा अभ्यास करावा. मला हे समजू दे म्हणून त्यांना शरण जावं. भजावे शब्दाचा अर्थ आहे तसाच, त्यांना शरण जावं संतांना. मला ज्ञानेश्वरी समजत नाही, गाथेतला अभंगाचा अर्थ समजला नाही, उपनिषदातला हा मंत्र कळला नाही, मग कुणाला जायचं शरण? ज्यांनी उपनिषदं लिहिली त्यांना शरण जायचं, म्हणजे तेच आपल्याला त्याचा अर्थ निश्चित सांगतात. असा सगळ्यांचा अनुभव आहे. पण देहाने जरी संत नसले तरीसुद्धा आपल्याला ग्रंथांच्या द्वारे त्यांची संगत प्राप्त करता येते. ग्रंथ कृपा करतात, शास्त्र कृपा होते आणि ते संत प्रसन्न होतात. ज्यावेळी आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो, भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन वरदान देतातच. ते नाही दिले तर भगवद्गीतेला दया येते. बघा,
दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण बोलण्यात घ्यायला लागलोय. भगवद्गीतेला बाजूला ठेवलं आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे केले. काय होतंय, ज्ञानेश्वरी सुद्धा कृपा करते. माऊली म्हणतात अजून जरा पात्रतेचं झालेलं नाही, पण ज्ञानेश्वरी म्हणते असू दे, माझा पाठलाग करते सारखं, त्याला जरा तरी देतो मी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात थांब जरा, नाही मला द्यावंच लागते, कारण ते माझ्या पाठलाग करायला लागलेला आहे. असं गाथेच्या बाबतीत, उपनिषदांच्या बाबतीत, कुठल्याही ग्रंथांच्या बाबतीत ग्रंथांची स्वतंत्र कृपा असते. त्या ग्रंथ लिहिणाऱ्याची कृपा असते आणि ईश्वराची कृपा असते. जर आपण या गोष्टीचा विचार करत गेलो ना, तर निश्चितपणे त्या ज्ञानाचा अनुभव आपल्याला यायला काही हरकत नाही. म्हणून ते संत प्रसन्न होऊन कृपा करतात आणि ते गूढ असलेलं जे आत्मज्ञान आहे, ते आत्मज्ञान आपल्यासमोर अपरोक्षत्वानं येतं. हे बघ समोर आहे, ते तू आहेस असं दाखवायला लागतात आणि दाखवलं की आपल्याला कळतं. म्हणून ते ज्ञान बर्वे आहे म्हणून सांगतात. ते बर्वे का अतिउत्तम आहे, कारण तेच परमात्म प्राप्तीला उपयोगाचं आहे कारण म्हणतं. कारण दुसऱ्या कुठल्याच ज्ञानानं परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, फक्त आत्मज्ञानानंच प्राप्ती होणार. मग जर आत्मज्ञानाने प्राप्ती होणार आहे तर म्हणून त्याला माऊली म्हणतात ते ज्ञान बर्वे आहे. म्हणून आत्मज्ञानाच्या तुलनेनं इतर ज्ञानं जी आहेत ती कमी दर्जाची आहेत. मुळात ती संत म्हणतात अज्ञानच आहे. आत्मज्ञान सोडून उरलेली सगळी ज्ञानं अज्ञानामध्येच मोडतात, कारण त्याबद्दल काय माहितीच नसतं. काय पुरेपूर माहीत असतं आपल्याला. मी जगातला एकमेव मोठा शिक्षक आहे, माझ्या इतकं कोणाला चांगलं शिकवता येत नाही असं छाती टोकपणाने सांगता येते का? नाही. कदाचित माझ्यापेक्षा वेगळं असेल. कोणतरी म्हणेल मी फार मोठा उद्योगपती आहे, माझं कौशल्य मी त्या माझ्या कंपनीमध्ये वापरलेलं आहे, तर त्याच्याहीपेक्षा कोणतरी मोठा असू शकतो. त्यामुळं जे मी म्हणतो की त्यातलं मला येतंय ते अज्ञानातून. आता आपण बघणारच आहोत, जो म्हणतो मला कळलं त्याला काहीच कळलेलं नसतं. हे आता पुढं आता येणार आहे, आपल्याला बघायला मिळेल, 2 दिवसामध्ये ऐकायला मिळेल. जे आपल्याला वाटतंय कळलं अज्ञानानेच बोलतो. म्हणून अज्ञानात असल्यामुळं मागच्या वेळा परवा आपण सॉक्रेटिसचा विचार केला होता ना, परवाच्या चिंतनामध्ये. सॉक्रेटिस म्हणतो की मला लोक शहाणं का म्हणतात, कारण मला माहिती आहे की मला काय माहिती नाही ते. तू काय म्हणतोय, मला माहिती आहे, मला कळलं की मला काय कळत नाही, आणि लोकांना कळलेलं नाही अजून की त्यांना काय कळत नाही ते. लोक अज्ञानी काय आहेत, तर त्यांना काय कळत नाही ते कळलेलं नाही. आणि मला मी ज्ञानी कशावरून शहाणा, तर मला काय कळत नाही ते कळलंय. आणि काय कळत नाही हे कळणं हीच आत्मज्ञानाची सुरुवात आहे. खरी गोष्ट तिथंच आहे, मेक आहे. म्हणून ते ज्ञान बर्वे आहे म्हटलेलं आहे. सजासजी असं सापडत नाही. जाता येता मिळा आला आणि कोणतरी आत्मज्ञान जाताना देऊन गेला, किती उच्च कोटीचे गुरु असू देत, असे आले त्यांनी जाता जाता बघितलं त्यांच्याकडून ज्ञान देऊन गेले, असं कधीच होणार नाही. त्यासाठी सत्शिष्यच भेटावा लागतो. सत्शिष्याशिवाय ते रुजतच नाही कुठं. भुसभुशीत जमीन असेल तरच एखादं बी रुजतं ना, त्याला अंकुरित होतं, नाहीतर कसं होईल. आता टाकायचं बी टाकायचं म्हणून टाकत असतात सद्गुरू, पण अंकुरित कुठं होणार. जिथं तसं वातावरण आहे असं अंतःकरण भुसभुशीत आणि चांगलं झालंय काय, मशागत करून ठेवलेली आहे का, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ते बर्वे ज्ञान आहे, तू त्यांच्याकडे जा. आत्मज्ञानाच्या तुलनेनं इतर ज्ञान जे आहेत ते अज्ञानामध्ये मोडतात. म्हणून गीतेनं ज्ञानी तत्वदर्शी असा शब्द वापरला. हा अपुरेपणा कदाचित माऊलींना वाटला, म्हणून माऊलींनी त्यासाठी संत शब्द वापरलेला आणि फार मोठं कृपा केलेली आहे. कारण संत जे आहेत ते उघड करतात. प्रकट गुह्य बोले, माऊलींच्या आरतीमध्येच आपण बोलतोय ना, प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले. प्रकट गुह्य कुणी बोललं, तर माऊली प्रकट बोलले. काय बोलले, गुह्य बोलले. गुह्य आहे, भगवद्गीता एकदम गुह्य आहे. गुह्य गुह्यतम शब्द वापरला आहे त्याला शास्त्राने. अत्यंत गुह्यातलं गुह्य काय असेल तर ते ज्ञान आहे, म्हणून त्याला बर्वे शब्द वापरलेला आहे. म्हणून हे जर पाहिजे असेल तर आपण संतांच्याकडे जायला पाहिजे. 18व्या अध्यायामध्ये फार सुंदर उभ्या, तैसे हरपले अपना ते पावे, ते संतांते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. माऊली कशा बोलतात बघा. आपल्याला जे हरपलंय ना, आपल्यापासून हरवलंय, म्हणजे मला पूर्णता वाटत नाही, माझ्या आयुष्याची कृतार्थता वाटत नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याला नेहमी अपुरापणा जाणवत असते बघा. माझं अजून काहीतरी राहिलंय, माझं अजून काहीतरी राहिलंय. हे राहिलंय सगळं अज्ञानाच्या क्षेत्रामधलं असते, म्हणून जर राहिलंय वाटते. सगळ्या संसारालाच अपुरेपणा आहे. मग त्या संसारात मी राहतो आणि मी कसा पूर्ण होईल आणि मला त्याचा कसा अनुभव होईल सांगा बघू, येतच नाही. आणि त्यासाठी अपुरेपणा शब्द वापरलेला आहे. अपूर आहे. आणि हे अपुरं पूर्णत्व कशामुळे होईल,
तर संतांना भेटल्यामुळं ते पूर्णत्व प्राप्त होतं. म्हणून हरपलेलं आहे, कुठंतरी सापडत नाही, ते आपणा ते पावे असं माऊली म्हणतात. हरपलेलं आहे ते गवसेल कुठं, तर संतांच्याकडं. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. कुणाला वानावं? संतांना. कुणाला ऐकावं? त्यांना. पाहावं कुणाला? संतांना. हरपले आपणा ते पावे, ते संतान ते पाहता. शब्द पाहता आहे बघा, पाहता गिवसावे. गिवसावे म्हणजे सापडेल, म्हणजे पाहता एक शब्द दिला. पुढे बघा, म्हणून वाणावे, आता दुसरा शब्द, त्यांचंच भजन करावं. ऐकावे, त्यांनी लिहिलेले शास्त्र ऐकावीत. दुसरं काय ऐकायचं नाही, ऐकावे तेची सदा. सदा म्हणजे सतत तेच करा, म्हणजे त्यांची कृपा होईल. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी काय करावं? संता या भजावे सर्वस्वेशी. आपल्याकडे काय ठेवू नकोस, बाकी सगळं घेऊन त्यांच्याकडे अर्पण कर. आणि माझ्याकडे काय ठेवलंस तर सर्वस्व होणार नाही, तुझा स्वसुद्धा अर्पण करून टाक. सर्व अर्पण करायचं आणि स्व का राखायचा? सर्व अर्पण करून स्व राखला तर सर्वस्व होत नाही. त्यामुळं सर्वस्व जर अर्पण करायचं असेल तर सर्व म्हणजे काय आहे? आपण काहीतरी पाकिटात काहीतरी घालून दिलं, पेढे दिले, हे सर्व आहे. हे अमुक आहे, तुम्हाला खायला आवडते म्हणून दिलं, तुमचे पाय चेपलेत, हे सर्व आहे. अरे सर्व आहे, पण आतलं आहे ते त्यांच्याकडे दे ना. त्याला स्व देणं म्हणतात. हा स्व संतांना आवडतो. संत खुश होतात त्यावेळी की मला सर्वस्व दिलं म्हणून सर्वस्व शब्दात जे माझं समजतो त्यावरली आसक्ती टाकून तिथं जावं लागते. माझं माझं म्हणतो ना, ते माझं माझं न वाटता तिथंपर्यंत आपण गेलो पाहिजे, तरच ते ज्ञान आपल्याला देतील. म्हणून अंतःकरण देऊन शरण यावं. आपण शरीर देतो पण अंतःकरण देत नाही. अंतःकरणच त्यांना पाहिजे असतं, कारण सगळा परमार्थ हा अंतःकरणाशी निगडीत आहे, शरीराशी नाही. आपण शरीरानं करतो हा तात्पुरती गोष्ट आहे. शरीरातनं केलेलं आज जावं अशी इच्छा आपली असते, पण बरेच वेळा अंतःकरणानं केलेला परमार्थच हा खरा परमार्थ असतो. तो विचाराचा परमार्थ असतो, कारण बुद्धी मनानं केलेला असतो. मन तिथं लावलेलं असतं, बुद्धी तिथं शरण आलेली असते. आणि त्यामुळं बाकी शरण याचं शरण शरीर वगैरे त्याचा काय उपयोग होत नाही. शरीरानं शरण येणारे खूप लोक आहेत. दाखवतोय आपण, लोटांगण घालतो. पंढरपूरच्या मंदिरामध्ये आपण कानाला धरून उड्या मारतोय, कमी मारतोय, भरपूर मारतोय. चंद्रभागेमध्ये आंघोळ करताना म्हणतोय आता मागची ही वर्षभरातली पाप आता सगळी घालतो, तुझं तू धुवून काढ बाई, असं चंद्रभागेला आपण म्हणतो. याचा अर्थ काय? हे सगळ्या शरीराच्या गोष्टी आहेत. मनानं शरण येणं जे आहे ते अंतःकरण देऊन, म्हणून अंतःकरणाला सर्वस्व शब्द वापरला. सर्वस्व शब्द जो वापरला, शरीरासहित अंतःकरण. तुझं जे जे म्हणून तुझ्याकडे तू माझं म्हणतोस ना, ते सगळं मला दे, त्यासाठी सर्वस्व शब्द आहे. त्यामुळं शब्दानं एखादी गोष्ट सांगणं वेगळं, शब्द पांडित्य वेगळे, आणि शब्द ज्ञान देणं सुद्धा सोपं आहे. प्रवचनातून कीर्तनातून शब्दज्ञान मिळत असतं, पण एखादंच कीर्तन आणि एखादंच प्रवचन मनाला भावतं आणि घरात गेल्यावर चिंतन करायला लावतं, डोकं खाजवायला लावतं, झोप आपली घालवतं. अशी काही प्रवचनाने अशी काही चिंतन आणि ग्रंथसुद्धा आहे. तो ग्रंथ वाचला आणि अस्वस्थ झालो मी. आता त्याच्याबद्दल विचार करायला लागलो. ही भावना केव्हा येते? जेव्हा त्या तत्वदर्शी पुरुषांनी त्यात आपलं सगळं ओतलेलं असतं. म्हणून एखाद्या कीर्तनकार तो तशाच पद्धतीचा प्रवचनकार असेल तर तेवढंच ते जाऊन त्या अंतःकरणाला भिडत असतं. अन्यथा नुसते शब्दाचे बोल असतात, एकीकडून बोलत असतं, एकांचे कान ऐकत असतात, या पलीकडे त्याचा काय फरक पडत नाही. आहे शब्द आहेत, नुसते शब्द असून का उपयोग आहे सांगा? ते एक उदाहरण देतात की उंदीर मारण्याचं, कसे मारावेत याचं एक छोटंसं पुस्तक आहे. उंदीर कसे मारावेत ह्याच्यावर मार्गदर्शन केलेलं एक पुस्तिका आहे. ती पुस्तिका एक जण वाचत बसला, घरात खूप उंदीरी झाले म्हणून पुस्तिका वाचत बसला. घरात इकडं तिकडं उंदीर फिरतात, पुस्तक इथं वाचायला आलाय तोपर्यंत. आता पुस्तक वाचता वाचता जरा म्हटला चहा पिऊया म्हणून पुस्तक तिथं ठेवलं त्यानं आणि आतमध्ये चहा प्यायला गेला. तोपर्यंत उंदीर आला आणि त्याच्यावर फिरायला आला. आता फिरायला आला तर पुस्तक म्हणतंय गप बसा, मी उंदीर मारण्याचं पुस्तक आहे बघ. असू दे की म्हणलं, तू करणार आहेस काय माझं? तू आहे शब्दामध्ये नुसत्या, तुझा काय उपयोग आहे? बसला उंदीर त्याच्यावर आणि सगळा पुस्तकाचा भुगा करून टाकला. काय करतोस ते माझं कर्जा मग. काय शब्दात आहे? शब्दात काय नसतं, शब्दाच्या पलीकडे आहे. शब्दविन संवादी जे शब्द जे माऊली वापरतात ना, त्याचं कारण ते आहे. कारण शब्दाच्या पलीकडे जे असतं ना, ते कळल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही.
ग्रंथ पण केव्हा समजतात माहिती आहे का? त्या शब्दाच्या ओवीच्या पलीकडला अर्थ कळतोय तेव्हा, नाहीतर कळत नाहीत ग्रंथ. नुसते शब्दार्थ सगळीकडे लिहिलेले असतात. मुलंसुद्धा घरात बसून गाईड वाचून मग परीक्षा दिल्या असत्या, देता येत नाहीत. ती जाऊन शाळेत शिकायला लागते ना, त्याचं कारण ते आहे. समोरासमोर जे ज्ञान देण्याची पद्धत आहे ना, ती खरी आहे. पुस्तकाच्या रूपानं कसं ज्ञान होईल सांगा बघू? होणारच नाही. तर सगळे तसेच पास झाले असते. बाहेर गाईड हे पुस्तिका काय कमी आहेत, पण शाळेत तरी पण जावं लागतं, गुरुकुलामध्ये जावं लागतं, समोर बसावं लागतं श्रीगुरूंच्या, त्यांची सेवा करावी लागते. नाही तर कुणीच केली नसती जर पुस्तकातून ज्ञान प्राप्त झालं असतं, शब्दाद्वारे ज्ञान प्राप्त झालं असतं. ही वरवरची सुरुवात असते. शब्द ऐकणं, श्रवण करणं, प्रवचन ऐकणं, कीर्तन ऐकणं, ही फक्त सुरुवात असते शब्दाची. फक्त शब्दांची ओळख होते. पण शब्दांचा अर्थ आणि अर्थाच्या पाठीमागं असलेलं त्यांचं जे मनोगत असतं, संतांचं ज्यांनी लिहिले त्यांचं ते मनोगत कळायसाठी आतमध्ये आपल्याला जायला लागते. त्यामुळं त्यांनी ते ज्ञानरूप असतात आणि ज्ञानरूप होऊन ते ज्ञान त्यांनी दिलेलं असतं. म्हणून बरेच वेळा असं वाटतं, हे कुणाला तरी सांगावं असं जे वाटतं. गुरु बनण्याची हौस आहे ना, ही शिष्याला आणि गुरुना दोघांना सुद्धा घातक आहे. हौस आहे, मला गुरु बनायचं आहे, गुरु बनायचं आहे. कशाला गुरु बनायचं आहे? किती अवघड गोष्ट आहे ती, किती कठीण गोष्ट आहे ती, किती कठीण आहे हे जरी कळलं तरी पुरेसा आहे. गुरु झालास तू. गुरु पण किती कठीण आहे आणि शिष्य पण किती कठीण आहे. ह्या दोन्ही गोष्टी कठीण आहेत बरं का. सत्शिष्य होणं आणि सद्गुरू होणं फार कठीण आहे. ही एक तारेवरली कसरत असते. म्हणून त्या मार्गाला फारसं शहाण्या माणसं लागेल. शहाणा माणूस काय करतो? ग्रहण करत बसतो, आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो आणि रिकामा होतो. उगीच नको त्या भानगडीत पडत नाही. ह्यामध्ये होतंय काय? या हौशेपोटी लोक जमाव करायला चालू करतो. मी या इकडे तुम्हाला सांगतो, माझ्याकडे काय काय माहिती तुम्हाला देतो. या माहितीच्या क्षेत्रामध्ये याचंही नुकसान आणि अर्धवट सांगितल्यामुळे त्यांचंही नुकसान. आता दोन्हीच्या नुकसानाला जबाबदार कोण? म्हणजे ही घातकपणा गोष्ट आहे. म्हणून संत तत्वदर्शीच असायला पाहिजे. तत्वदर्शीच्याकडे का जावं म्हटले तर त्यासाठी नाही. तत्वदर्शी नसेल, आत्मज्ञानी नसेल तर नुसती शास्त्रांच्या प्रक्रिया किंवा संतांची वचनं पाठ करून आपण अधिकारी आहे दाखवणं वेगळं आणि संतांना शरण येऊन संत पण जगणं वेगळं. फार वेगळी गोष्ट आहे. शिष्य म्हणून जगणं फार आनंद आहे. गुरु होण्यापेक्षा गुरु होऊन जगण्यात आनंद जास्त आहे. काय मोठं असतं, मोठे पण असते हो त्यामध्ये. वरती बसल्यापेक्षा खुर्चीवर पडण्याची खाली पडण्याची शक्यता असते. खालीच मांडी घालून बसल्या पडायची शक्यताच नसते ना. खाली मांडी घालून बसणं सगळ्यात उत्तम. पडायलाच लागत नाही, अजिबात पडायला लागत नाही. पण खुर्ची घेतली ना की संपला. की ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त जणी जडो देशी. तुकाराम महाराज सावध करतात. ब्रह्माधिक पदे, ब्रह्मदेवाची पद सुद्धा दुःखाची कारणं आहेत. जिथं दुःख राहतं ती पद आहे. आणि अशा पदाची तू अभिलाषा करू नकोस. तिथं तुझं चित्त जडू देऊ नकोस. कारण तिथं जर चित्त जडलं तर तू दुःखाच तुला जेव्हा वाटणी राहील. म्हणून ते सांगतात की शांतपणाने मोठेपणा घेण्यामध्ये फार धोका असतो, फार धोका असतो. म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा तुकोबा म्हणतात ना, त्याचं कारण ते आहे. म्हणजे हत्तीवरून असं सगळं करण्यापेक्षा मुंगी होऊन जगणं फार गोष्ट महत्त्वाची आहे. हे जे सांगतात. म्हणून इथं अहंकार असा सगळा घालवावा लागतो, त्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. म्हणून इथं प्रणिपात शब्द त्यासाठी वापरलेला आहे. त्या संतांना शरण येऊन त्या संतपणाच्या त्या गोष्टीमध्ये जगणं. म्हणून तेथे तत्वदर्शन असतील त्या शिष्याला कशाचेच दर्शन घडणार नाही. स्वतःच दर्शन घेतलेलं नाही, तत्वदर्शी नसतील तर ते काय दर्शन घडवणार आहे सांगा? फक्त शब्दाची माहिती देतील, प्रवचनकार तयार होतील, कीर्तनकार तयार होतील. आता अलीकडं कुठणारं ठिकाण आहेत, बऱ्याचशा पाठशाळा आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. खूप लोक की त्यातनं प्रवचनकार कीर्तनकार वर्षां 2 वर्षां बाहेर पडत असतात आणि ते बाहेर गावी जाऊन प्रबोधनही करत असतात. असेल चांगलं प्रबोधन असेल, कसे असेल तो भाग वेगळा. पण त्यांच्यानंतर प्रबोधनाचा विचार अहंकारातच निर्माण होतो. कितीतरी लोक आहेत की जे प्रवचन आणि कीर्तन करणारे पराकुटीचा अहंकार घेऊन जगत आहेत. पराकुटीचा अहंकार. आपल्याला शास्त्र येतंय हा मोठा अहंकार असतो. त्याच्यापेक्षा नसलेलं शास्त्र नाही आलेलं बरं, अशी वेळ त्या कदाचित त्यांच्या सद्गुरूंना वाटत असेल, भगवंतांनाही वाटत असेल. कशाला हे शास्त्र देऊन ह्यांची आपण वाटच लावली म्हणायची वेळ येते. कारण शास्त्र आलं की ते गुरगुरायला चालू करतात आणि गुरगुरायला चालू केलं की आपल्याला येतंय ना, मग ज्यांना येत नाही त्यांना तुच्छ भावना. त्यांच्याबद्दल दया आहे का? म्हणून गुरूंच्याकडे कृपाळू शब्द वापरलाय.
गुरु कृपाळू का असायला पाहिजे? कारण त्यांच्याबद्दल तुच्छता येता कामा नये. श्रोत्रिय आहे म्हणून गर्व येण्याची शक्यता आहे, म्हणून कृपाळू असायला लागतोय. मग तो शरणागत भक्तीचा टच आहे, कृपाळूपणाला भक्तीचा टच आहे, आणि श्रोत्रियाला काय आहे, आणि श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठला ज्ञानाचा टच आहे. असं ज्ञान आणि भक्ती हातात हात घालून फिरले तरच समोरच्याचा उद्धार होईल, अन्यथा होणार नाही. हा मोठा संदेश संत आपल्याला देतात. म्हणून तत्वदर्शी असला तर तो तत्वाला जाणणारा असला पाहिजे. तत्व नाही जाणला असेल किंवा त्यानं दर्शन घेतलं नसेल तर तो दुसऱ्याला काय दर्शन देणार आहे? त्यामुळे रामकृष्ण परमहंस एक फार सुंदर दृष्टांत देतात. ते काय म्हणतात बघा, साध्या पान सापाच्या तोंडामध्ये एखादा जर बेडूक सापडला, सोबत लाल हिरव्या रंगाचा असतो बघा, तो पावसाळ्यात दिसतो, तो काय खरोखरचा साप नसतो बरं का, सापासारखा दिसतो. अशा साध्या पानसापाच्या तोंडामध्ये एखादा बेडूक जर सापडला तर त्याला तो गिळताही येत नाही आणि सोडताही येत नाही. घशातच अडकून बसतो ना. घसा एवढा मोठा नसतो की तो गिळावा, आणि इतका मोठा नसतो की तो बाहेर टाकावा. मग त्यानं प्रयत्न केला, हा चुकीचा आहे. एवढं मोठं ज्ञान आहे बरोबर, कशाला गिळायला गेलास? तुझी पात्रता आहे काय ती? रामकृष्ण परमहंस म्हणतात, असा एखादा पानसाप आहे की त्यानं जर बेडूक गिळला तर त्याला गिळताही येत नाही आणि टाकता येत नाही. त्यामुळं सापाचंही हाल होतंय आणि बेडकाचंही एक होतंय. बेडूक म्हणतो मी मेलो असतो तर बरं झालं असतं, ह्याच्या घशात कशाला सापडलोय. साप म्हणतो ह्याला का खाल्ला, ह्याच्यापेक्षा मी उपाशी राहिलो असतो तर बरं झालं असतं. गुरूंची आणि शिष्याची जर अशी स्थिती होत असेल तर अडचण आहे, विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणून तत्वदर्शीच असला पाहिजे. म्हणून म्हणतात, तोच जर जाणतीवंत साप किंवा नाग असेल तर तोंडात सापडेल त्यावेळी एक दोन ओरडण्यामध्येच खेळ खलास करून टाकतो बेडकाचा. एकदाच म्हणतोय ते तू आहेस, डायरेक्ट त्याचा हल्लाच संपला. त्यावेळी त्या बेडकाचं रूपांतर बरोबर त्या ब्रह्मामध्येच होतं. हे किती मोठं आहे बघा. कारण नाग तो अश्लीलच आहे. घेतला बेडकाला ना, गंमत करत बसत नाही, डायरेक्ट घेतो आणि डायरेक्ट ज्ञानाचा उपदेश करून भलंच करून टाकतो. अशा पानसापाच्या नादाला लागण्यात काय अर्थ आहे? म्हणून तो तत्वदर्शीच असायला पाहिजे, जातीवंतच असला पाहिजे. जेव्हा जातीवंत असतो ना तेव्हा तो जातीवंत दुसरा तयार करतो. म्हणून तो तत्वदर्शी असेल तर ते देहात शिष्यांची देहबुद्धी तात्काळ निघून जाणार, आसक्ती सुद्धा निघून जाणार. आता तो नुसते सद्गुरू असून चालणार नाही, सतशिष्य पण असायला पाहिजे ना. आपण म्हणतो ते सद्गुरूच्याकडे मी मार्गदर्शन घेतलं, आम्हाला काय फरक पडला नाही बाबा, काय आम्हाला आसक्ती गेली नाही, कुठं वैराग्य नाही, काय नाही, असं काहीतरी म्हणत असतील. पण त्या पात्रतेचे आपणही आहोत का हे पाहणं पण गरजेचं असतं. म्हणून गुरु शब्द या ठिकाणी भगवंतांनी वापरला नाही. त्याचं कारण आहे तत्वदर्शी वापरलेला आहे. कारण ही अंतस्थिती आहे, ही तत्वदर्शी ही स्थिती जी आहे ना अंतरातली आहे. त्यामुळे हे बाहेरचं बोलणं नाही, वरवरचं बोलणं नाही. म्हणून काही तत्वदर्शी जे असतात ते सिद्धसुद्धा असतील तरी त्यातील काही जणच मात्र समाज अभिमुख होतात आणि समाजासाठी काम करतात, आध्यात्मिक मार्गदर्शन करतात, आणि हे कार्य फक्त संत करतात. म्हणून माऊली म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. तुला जर खरंच ज्ञानप्राप्ती करायची असेल ना तर हुडकाय जाऊ नको. संत आहेत ना, संतांना विचार. संत भेटले नाही तर ग्रंथांना विचार. ग्रंथांच्यावरती मनापासून प्रेम करायचं. साक्षात माऊली समोर आहेत असं समजून ज्ञानेश्वरीला हात लावायचा आणि अभ्यासाला बसायचं. आत्ता ज्ञानेश्वर माऊली माझ्यासमोर बसलेले आहेत आणि मला ओव्या सांगायला लागलेत, असा भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि अशी वाचायला लागली तर निश्चितपणे त्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून चांगल्या एखादं शास्त्र घुकून पाठ केलेली बरीचशी मंडळी असतात, घुकून केलेलं असतं. हा तत्ववेत्ता असेलच नाही. कारण सगळेच प्रवचनकार आणि कीर्तनकार सांगणारे पंडित जे असतात ते काही जीवनमुक्त नाहीत असे डायरेक्ट विधान करता येत नाही. असू शकतात बरं काय, पण बहुतेक जे आहेत ना ते बहुतेकांच्याबद्दल बोलणं चाललेलं आहे. फक्त ज्ञानाचा अनुभव घेतलेले असतील ना तर ते तुला उपदेश करतील. बाकीचे सगळे, स्वामी वरदानंदांचं वाक्य आहे, बाकीचे सगळे पोस्टमन आहेत म्हणतात. ते पोस्टमन म्हणजे काय करतात, इकडला संदेश इकडं येऊन पोचवायचा, इकडल्या ग्रंथातलं वाचायचं, इकडं लोकांना नेऊन सोडायचं. घ्या तुमच्या कानात, झेपत असलं तर घ्या, नसलं तरी राहू दे, तुमचं तुम्ही बघा जावा. मी आणलंय बघा, मी टाकून जाऊ काय दारात, त्या फट्टीतून टाकून देऊ पत्र तुमचं. पोस्टमनचं काम करायचं आहे ना, नाही भेटले तर माझं मी पाठीमागं पाठवतो. म्हणजे हेच चालू असतं. म्हणून म्हणतात ते बरं आहे, बरोबर मोठं गोष्ट बोलतात. हा, केवळ शब्द पंडित नको. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजे, त्याला प्रेम पाहिजे, शब्दज्ञानामध्ये पारंगत, नातांची होईच आहे, पारंगत असायला पाहिजे. पण ब्रह्मानंदे सदा डुल्लतू हा शब्द त्यातला महत्त्वाचा आहे. आणि शिष्य प्रबोधिनी समर्थू आणखीन एक तिसरा शब्द वापरलेला आहे, समर्थता पाहिजे त्याच्याकडं, म्हणजे तो तत्वदर्शी पाहिजे.
तो शास्त्राची पंडितसुद्धा असायला पाहिजे, म्हणजे श्रोत्रिय असायला पाहिजे. दुसरी गोष्ट ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मानंदे डुल्लतू. आणि तिसरी गोष्ट शिष्य प्रबोधनी समर्थू, म्हणजे तो सद्गुरूच असले पाहिजे, तत्वदर्शी असले पाहिजे. त्याशिवाय शब्दाचं अंतर त्यांना फोडता येत नाही. समर्थ म्हणतात ना, फोडूनी शब्दांचे अंतर गुरु दाखवी निजसार. आत असलेलं सार गुरु सगळं दाखवत असतात. ही तेवढी शक्ती त्या तत्वदर्शी पुरुषांच्या मध्ये असते. म्हणून माऊली बोलतात की ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संता या भजावे सर्वेस्विशी. आपण एकच ओळीवर बोलू शकलो, 165 नंबरच्या ओळीवरती. ह्या चारही ओव्या लिहून घ्यायच्या आहेत. आपण जिथं जिथं नोंद करून घ्यायला लागलोय त्या ठिकाणी ह्या 4 ओव्या, अजून मागच्या ओव्या काही सांगायचे राहिलेत, ते दुर्लक्ष झालं मागच्या टप्प्यामध्ये. तर पुढच्या टप्प्यामध्ये मागच्या ओव्या काही राहिलेल्या आहेत, मला वाटतात त्या आपणही काही गोष्टी तुम्हाला वाटलेल्या असतील तर त्याही टीका करून घ्या. आणि ती एक स्वतंत्र आपल्याला हे बुकलेट तयार होईल नंतर, शेवटी ज्ञानेश्वरी संपेल त्यावेळी. फार आनंदही ओव्या सापडतील एकत्र अशा. त्यामुळे त्याचा अभ्यास स्वतंत्र असा करता येईल. म्हणून आपण पहिल्या अध्यायापासून बघत आलो आहे, काही ओव्यांच्या टीका करत आलो आहे. तर ते ह्यातल्या ह्या 4 ओव्या आहेत ना, ह्या श्लोकावरच्या 34 नंबरच्या श्लोकावरच्या, त्या 4ही ओव्या लिहून घ्यायच्या आहेत, त्याच्यावर चिंतन करायचं आहे. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञान